महाराष्ट्र आज शिक्षणात आघाडीवर असला तरी या शिक्षण क्रांतीची पायाभरणी 1848 मध्ये सुरू झाली. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. ती केवळ शाळा नव्हती, तर समानतेच्या लढ्याचा प्रारंभ होता. आज मात्र महाराष्ट्रातील अनेक मराठी माध्यम शाळा बंद पडत आहेत. गेल्या काही वर्षात शेकडो शाळा बंद झाल्या असून त्याच काळात इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या मते इंग्रजी माध्यमाची वाढती मागणी हे त्याचे प्रमुख कारण आहे. तर शिक्षक संघटना आणि मातृभाषा समर्थक राज्य सरकारच्या या कारणांना जबाबदार धरतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये मातृभाषेवर भर देण्यात आला, तरी प्रत्यक्षात मराठी शाळांना पुरेसं पाठबळ मिळाले नाही. मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न हा केवळ भाषेचा नाही, तर तो शिक्षण, धोरण, समाज आणि बदलत्या काळाचा परिणाम आहे. यामुळेच जिल्ह्यातील चंदगड ते कोल्हापूर शिक्षण हक्क यात्रा काढण्यात आली. यामध्ये राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीनं मागं घ्यावा, शाळा दत्तक धोरण रद्द करावं, शासकीय शाळांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. नमस्कार, मी प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष महाराष्ट्र पूर्वगामी प्राथमिक शिक्षक संघटना. 1918 साली छत्रपती शाहू महाराजांनी मोफत शिक्षणाचा कायदा कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केला आणि माझी प्रजा प्राथमिक शिक्षणाने सुजलाम व्हावी यासाठी त्यांनी तिजोरीची दारं खुली केली. ज्या शाहू महाराजांनी शिक्षणाचा कायदा सुरू केला, ज्या शाहू महाराजांनी मुलं जी शिकणार नाही त्यांच्यासाठी दंड ठोठावला, त्या शाहू नगरीमध्ये आज शिक्षण वाचवा, शाळा वाचवा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शिक्षण हक्क यात्रा काढावी लागते, ही खेदाची गोष्ट आहे. खरं तर केंद्र शासनाने 2009 साली RT ॲक्ट पारित केला. RT ॲक्टनुसार जे निकष शिक्षक मान्यतेसाठी लागू केले होते ते महाराष्ट्र शासनाने 2013 साली स्वीकारले. 2013 ते 2024 पर्यंत त्या पद्धतीने संच निश्चिती होऊन विद्यार्थ्यांना शिक्षक मिळत होते आणि शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम कोल्हापूर जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रामध्ये अगदी सुरळीतपणे सुरू होतं. मात्र महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 साली एक आपला स्वतःचा शासन निर्णय पारित केला आणि त्यामध्ये शिक्षक निश्चितीचे पटसंख्येची अट खूप अशी लावण्यात आली आणि त्यामुळं 20 पटाखाली जर शिक्षक विद्यार्थी आले तर तिथं एकच शिक्षक मंजूर करण्यात येईल असं त्या JR मध्ये नमूद करण्यात आलं. पुढे जाऊन सामाजिक संघटना असतील, शिक्षक संघटना असतील यांनी आंदोलन केल्यामुळं त्यामधील कंत्राटी धोरण त्यांनी रद्द केलं. मात्र 6वी ते 8वीच्या वर्गासाठी कंत्राटी धोरण त्यांनी कायम ठेवलं आणि कंत्राटी धोरण कायम ठेवल्यामुळं आज रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 231 शाळांमध्ये 20 पटाखाली विद्यार्थी कमी आल्यामुळे या 231 शाळातील शिक्षक 2 ऐवजी एकच काम करणार आहेत आणि त्यामुळे एका शिक्षकाला येथील 2-2 वर्ग 3-3 वर्गाचे म्हणजे एका वर्गाचे 9 विषय धरले तर 27 किंवा 18 विषय त्यांना शिकवायला लागणार आहेत आणि यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांवर शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. खरं तर RT ॲक्टमुळं विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून शिक्षणात देणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मात्र एक दुसरीकडे महाराष्ट्र शासन या JRच्या रूपानं किंवा संच मान्यतेच्या निकषाच्या रूपानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत आहे. ज्या राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी शाळा बांधल्या, मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सर्व जाती धर्माचे वसतिगृहे सुरू केली, या नगरीत या हक्क यात्रेची हाक ही गांभीर्याने विचार करायला लावत आहे.